पूर्वपक्षाकडे यावी अशी सगळ्यांची अपेक्षा असल्यामुळे ते तुमच्यावरती प्रेम करणारे सर्व नागरिक आज या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचा संवाद मेळावा शहरातले सगळे प्रमुख आमचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार असा गावामध्ये आयोजित केला होता। उत्स्फूर्त प्रतिसाद मेळाव्याला आम्हाला मिळाला। भारतीय जनता पार्टीची दिशा ठरवण्याच्या बाबतीमध्ये हा मेळावा होता आणि मला समाधान आहे की सगळेच प्रमुख लोक आज मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित राहिले। मोठ्या प्रमाणावर लोक भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 5 दिवसामध्ये तो निर्णय पक्षाच्या माध्यमातून होईल। निर्णय झाल्यावर लगेचच आपल्याला कामाला लागायचंय अशा प्रकारचा संकल्प आज भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये झाला आणि उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा पक्ष सत्तेमध्ये आणायचंय अशा दृष्टिकोन ठेवून भविष्य काळामध्ये आपण काम करायचं हा देखील संकल्प आज मेळाव्यात झाला। बाबा, महायुतीला सोबत घेण्यासंदर्भात शेवटी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका सातत्याने हीच राहणार आहे की महायुतीचे घटक पक्ष हे आमच्या बरोबर यावे, पण ते येण्याच्या संदर्भात शेवटी त्यांची मागणी काय आहे, आमच्या कार्यकर्त्यांची मागणी काय आहे, मेळ घालता येईल का हा अजून प्रश्न प्रलंबित आहे किंवा हा प्रश्न अजून आम्हाला सोडवता आलेला नाही। तरी देखील शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न करत राहणं हे खरं तर माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे सातत्यानं मी सगळ्यांना साथ घालतोय की तुम्हाला जर का आमच्या बरोबर येता आलं तर आपल्याला एकत्रित चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीला सामोरे जायचं। 104 इच्छुक आणि 32 जागा कसं मिळत असणार आहे? बंडखोरी वाढेल असं काय वाटत नाही? मला असं वाटत नाही की बंडखोरी वाढेल। जे लोक भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक आहेत त्यांना आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत की शेवटी पक्ष ज्याला एबी फॉर्म देईल त्याच्या पाठीशी राहिलेल्या लोकांनी पाठीशी राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे। नगराध्यक्ष पदासाठी 5 लोक इच्छुक आहेत आमच्यामधून। त्याच्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक श्री विनायक अण्णा पावसकर जी इच्छुक आहेत, आदरणीय जयवंतराव दादा पाटील साहेब इच्छुक आहेत, आदरणीय अरुण जाधव साहेब इच्छुक आहेत, अतुल शिंदे साहेब इच्छुक आहेत आणि बंडाकाका डुबल देखील ताकदीनं ते सुद्धा इच्छुक आहेत। 16 लोक इच्छुक आहेत। 16 लोक, बरोबर आहे तुमचा प्रश्न, 16 लोक इच्छुक आहेत। सगळ्या 16चं पण मी नाव सांगू शकतो, पण त्या 16 पैकी 5 जे प्रमुख आहेत ते मी नाव सांगितले। पण आता शेवटी 100% सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही। सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचा विचार घेऊन योग्य तो निर्णय केला जातो। मित्र पक्षांनी उमेदवार जाहीर जरी केला असेल तरी आमचं असं म्हणणं आहे की ह्या जागेवर भारतीय जनता पार्टीनं दावा करणं योग्य आहे, कारण 2016 साली ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचेच नगराध्यक्ष होते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सिटिंग नगराध्यक्ष आहे। त्यामुळे महायुती करताना ही जागा नगराध्यक्ष पदाची भारतीय जनता पार्टीकडे राहावी, दुसऱ्या जागांसाठी आपण चर्चेतून मार्ग काढू शकतो ही आमची भूमिका आहे। त्यामुळे बघूया, अजून 4 दिवस आहेत, काही त्याच्यामधून तोडगा निघतोय का बघूया। प्रयत्न मोठा बॉम्ब फोडायचा असा विचार माझ्या मनामध्ये सारखा आहे आणि त्याचा मुहूर्त आम्ही लवकरच लावू। मनोहरजी शिंदे साहेबांनी भारतीय जनता पार्टीचं विचारधारा ही ऍक्सेप्ट केलेली आहे। तरी बार्गेनिंग पॉवर वापरली होती नाही। आता मी आपल्याला सांगतो की मनोहर भाऊ हा प्रगल्भ नेता आहे, त्यामुळं मनोहर भाऊ बार्गेनिंग वगैरे असं काही करणार नाहीत। ते पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा विचार मलकापूरमध्ये रुजवण्यासाठी ताकदीनं काम करतील। नगरसेवकांनी एक नगराध्यक्ष भाजपचा निवडून आणण्याचा संकल्प झाला, याचा अर्थ तुम्ही 16 लढणार संकेत घ्यायचे। आमचा प्रयत्न आहे की सगळे लोक आपल्या बरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। भाजपचे 31 नगरसेवक
नगराध्यक्ष आता शेवटी असं आहे की आपली तयारी ही 31+1 अशी तयारी तर आपली पाहिजे. तयारी आपली असल्यानंतर समविचारी कोण आपल्या बरोबर यायचं म्हटलं किंवा इतर पक्षामधला देखील एखादा म्हटला उद्या चांगला कार्यकर्ता की नाही आता मला भारतीय जनता पार्टी बरोबर यायचं, मग आम्ही वर बोलू, बघू वेगळा इंटरव्ह्यू त्याचा घ्यायचा का, छोटा बॉम्ब एखादा फोडायचा का, एकदमच काही करायचं काही ठरवू आम्ही येणाऱ्या काळामध्ये. मनोहर शिंदे म्हणत होते की हे सरकार हे अनधिकृत आहे, नियमबाह्य आहे आणि त्यात एका पक्षात तिने प्रवेश केलाय. तुम्ही त्यांना विचारलं नाही का की हा पक्ष हे सरकार नियमबाह्य असताना तुम्ही कसं भाजप? आदरणीय मनोहर भाऊंचं मतपरिवर्तन करण्यामध्ये यशस्वी आणि हे यशस्वी करत असताना बाबा नेमकं म्हणते काय मन आणि मतपरिवर्तन, त्यांचा मताचं परिवर्तन, त्यांचं जे मत होतं की जे काही सरकारविषयी मत असेल ते मताचं परिवर्तन आम्ही केलं. त्यांच्या कामकाजाला कंटाळून जे पहिले तुमच्याकडे आले होते त्यांची मनधरणी कशी करणार? दोन्ही लोकांना मी सांगितलं की माझ्याकडे पहा आणि मी योग्य तो निर्णय घेईन. काय करायचं? त्यांनी माझ्याकडे पाहावं अशी त्यांना विनंती केलेली आणि उद्या आपण मलकापूरचा आपण मेळावा घेतलेला आहे. असाच मेळावा, संवाद मेळावा घेतला आणि आपण त्या मेळाव्यामध्ये चित्र जर का पाहिलं तर अत्यंत जल्लोषामध्ये तो मेळावा होणार आहे आणि दोन्ही लोक, आमची जुनी लोक, नवीन आलेली लोक, मनोहर भाऊंची टीम